चॅनलवर स्वागत आहे सर्वांचं. आज सुपर संडे होता, 2 मॅच होत्या. दुपारी झाली RR वर्सेस KKR. KKRने आपली फर्स्ट मॅच जिंकली. 7 पैकी 1 विन आहे त्यांची, बाकी 5 लॉस. तर KKR जिंकली ती, पण 148चं टार्गेट होतं आणि ते जिंकले 19.4 ओव्हरमध्ये, म्हणजे 20व्या ओव्हरला जाऊन जिंकले ते. तर जिंकले ठीक आहे, पण त्यापेक्षा नाही जिंकले असते तर बरं असतं. ते RR तरी चांगली खेळते, त्यांना टॉपला जाता आलं असतं. पण ठीक आहे, जिंकले पण मजा नाही आली, कारण 148चं टार्गेट पण तुम्ही लास्टला ओव्हरला जाऊन जिंकता, म्हणजे काय तुमची टीमची सध्याची परिस्थिती आहे. ठीक आहे, शेवटी विन असतं. त्यांना विनची गरज होती, जिंकले ते लोक कसे तरी. तर त्यांना काही उपयोग नाही एवढ्या ह्या विनचा, कारण काय ते नॉनस्टॉप आता जिंकत जातील असं क्रिकेट आहे. शेवटी व्हायला काही होतं, पण टीम बघून सध्या कळतं ना त्यांची जी टीम परफॉर्मन्स आहे किंवा जे टीम त्यांची ज्या पद्धतीने चालली आहे, तर असं वाटत नाही की त्या येणाऱ्या सगळ्या मॅच जिंकतील. तर आज RRने स्टार्ट चांगली केलेली होती. यशस्वी जायस्वाल 28 बॉलमध्ये 34 आय थिंक काय 36 वगैरे होते. वैभव सूर्यवंशीने देखील चांगली खेळले, 46 वगैरे केले. स्ट्राईक रेट थोडा कमी होता, 160चा त्याचा होता. यशस्वी जायस्वालचा 130चा वगैरे होता. बहुतेक पिच तशी असेल. स्पिनरला हेल्पफुल पिच होती, कारण वरुण चक्रवर्तीने 14 रन्स देऊन 3 विकेट घेतले. तर RR कोण रन नाही आले. ह्या दोघांचे पहिले चांगले होते, बाकी नंतर 20, 10, 15 असेच आहे. बाकी 1, 2, 3 वर गेले, त्यामुळे 148च करू शकतो. सॉरी, ह्यांची पण सुरुवात 0वर दोन्ही ओपनर गेले. सायफट पण गेला, रहाणे पण गेला. त्याच्यानंतर तो अंगरक्षक रघुवंशी आहे, त्याला इम्पॅक्ट प्लेअर खेळलेला आज, त्यांनी पण काय 8 रन्स केले. त्याच्यानंतर थोडीशी यांनी पार्टनरशिप केली. कोणी ग्रीन थोडा खेळला, 13 बॉलमध्ये 27 समथिंग होते त्याचे. त्याच्यानंतर रिंकू आज खूप दिवसांनी खेळला होता, पण 8वर त्याची कॅच सोडली ह्यांनी, नांद्रे बर्गरनी, म्हणून एक जीवदान मिळालं, पण त्याचा त्याने फायदा घेतला. 54 नॉट आऊट केले आणि त्याच्यामुळे जिंकले. त्याला ह्याने चांगली साथ दिली. कोण अनुकूल रॉय ॲक्च्युली आहे तो ठीकठाक तसा, बऱ्यापैकी स्पिनिंग ऑलराऊंडर आहे. बॅटिंग त्याची अजून एवढी बघायला मिळाली नव्हती, पण आज खेळला, गरज होती तिथे. तर या दोघांमुळे तसे रिंकूच्या पहिले सुरुवातीला खूप मिससेट होत होते, पण नंतर लागला चांगलाही आणि लकीली जिंकले हे लोक KKR. तर बघू पुढचा त्यांचा प्रवास कसा होतो. आत्ता दुसरी संध्याकाळी जी मॅच झाली ती मस्त झाली. पंजाबची तर बॅटिंग बल्लेच आहे सध्या पंजाबची. चेस करताना सुद्धा, आणि आज फर्स्ट बॅटिंग करताना 4 केले. ॲक्च्युली प्रियांश आर्या आणि तो कॉनली ज्या प्रकारे खेळत होते ना, असं वाटत होतं 280 तर एनी टाईम बनणार होते, पण नंतर हे दोघं आऊट झाले लगेच. मग वडेरा वगैरे पटापट विकेट गेले. श्रेयस अय्यर वगैरे, स्टॉइनिसने थोडा रन्स केले लास्टला येऊन, म्हणून 255पर्यंत पोचले हे. पण जी प्रियांश आर्या आणि कॉनली खेळत होते त्याप्रमाणे 280, 275 तर व्हायलाच पाहिजे होते, पण ठीक आहे, त्यांच्यासाठी तेवढे पण खूप झाले. 255. लखनौची बॅटिंगच सध्या स्ट्रगल करते. बॉलिंग तरी ठीक आहे, पण आज धुतलं सगळ्यांना, शामीपासून ते सगळ्यांना धुतलं आहे. प्रिन्सने चांगली बॉलिंग टाकली. 4वर 24 का 25 रन्स देऊन 1 विकेट घेतली त्यांनी. गुड बॉलिंग. त्या पंजाबची बॅटिंगच जबरदस्त आहे, आणि बॉलिंगमध्ये पण काय तो वैशाख, त्याला इम्पॅक्ट प्लेअर, त्यांनी पण चांगली 4वर 30 रन्स देऊन 1 का 2 विकेट घेतले. बाकी बॅटिंग ह्यांच्याकडून थोडंसं कॉन्ट्रीब्युशन, पण ते मी म्हणतो ना, एवढी मोठी तुम्ही चेस करता 250+, तर 200चं स्ट्राईक रेट पाहिजे 1-2 प्लेयरचं. पण ह्यांच्याकडे मिचेल मार्शने 40 केले, त्याचं स्ट्राईक रेट होतं 150 काय 46 वगैरे. रिषभ पंतने 43 केले 23 बॉलमध्ये, त्याचं स्ट्राईक होतं
166. माकरमचं चांगलं होतं थोडं, 22 बॉलर त्याने 42 केले, त्याचं स्ट्राईक रेट 186. बाकी कोणाचा स्कोरच नाही जास्त आणि ना स्ट्राईक रेटनी जास्त, त्यामुळे 200 करू शकले ते लोक. याच्यासाठी एखादा ओपनर म्हणावं किंवा वन डाऊन जे येतात त्यांनी 200+ स्ट्राईक रेटने जर रन केले ना, म्हणजे निदान 70-80 केली तर ती मॅच जाऊन थोडी क्लोज होते किंवा काय एक मॅच म्हणजे काय बोलतो चेझिंग बघायला मिळते चांगल्या प्रकारे. पण 54ने जिंकले म्हणजे वन साईडच झाली मॅच. बॉलिंग चांगली टाकली वैशाख, अर्षदीपने वगैरे, चहलने. ह्याला रन्स पडले, तो बार्टनरला जास्त रन्स गेले आज. तर ओव्हरऑल पंजाब नॉनस्टॉप आपलं विनिंग स्ट्रीक कायम ठेवले आहे. 6पैकी 6 मॅच झाल्या त्याच्यावरून. 6 झाले, त्यातली एक वाटतं पावसाने झाली नाही, बाकी सगळ्या मॅच ज्या जिंकत आले. एकच अशी टीम आहे सध्या IPLमध्ये जी अजून एकही मॅच झाली नाही. तर सॉलिड पंजाबची सगळंच छान आहे, बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग त्यांची आज थोडीशी गडबड झाली. म्हणजे एकाच प्लेअरच्या मागे लागलेला होता बॉल, तो म्हणजे शशांक सिंग. त्यांच्याकडून कॅच सुटल्या, इझी कॅच सुटल्या. थोडं त्याचं कॉन्फिडन्स शेक झाला असेल त्याच्यावर, एक कॅच सुटली तिकडे. तर बाकी ओव्हरऑल पंजाब सुपर टीम दिसते. पंजाब यावेळेला ट्रॉफी उठाएगा ऐसा लग रहा है. श्रेयस अय्यर भारी कॅप्टन आहे, त्याचं कॅप्टनशिप पण चांगली आहे, सध्या फॉर्म पण चांगले आहे, बॅटिंग पण करतो, फिल्डिंग पण करतो. तर कॅप्टनशिप खूप इम्पॉर्टंट असते प्रत्येक टीमसाठी, कोण कॅप्टन आहे. आणि त्यांनी आपला रोल जर केला ना तर त्या टीम पण ती मजबूत असते. कारण जर कॅप्टन ज्या टीमचा मजबूत असतं, स्ट्रॉंग असतो, म्हणजे ते एक इम्पॅक्ट असतं, त्याचं कॉन्ट्रीब्युशन असतं ना, तर तिकडे ती टीम चांगलं करते. कारण बघते ना आपला कॅप्टन कसा फिल्डिंगमध्ये एफर्ट लावतो आहे, बॉलर असेल तर बॉलिंगमध्ये कसं करतो, बॅटिंग असेल तर बॅटिंग कशी करते. नुसते आपले 50-60 रन म्हणून जात नाही, तर टीमसाठी खेळतो आहे. स्ट्राईक रेट किती चांगला आहे त्याचा. तर असं जर प्लेयर असतील टीमचा कॅप्टन, तर ती टीम पण चांगलंच करते. जसं RRचा कॅप्टनशिप याची चांगली होती, कोणाची, रियान परागची, पण त्याची स्वतःचा फॉर्म तेवढा चांगला नाही. पंजाबचं सेम, RCBचं सेम पंजाबसारखंच आहे. RCBचा पण कॅप्टन रजत पाटीदार कसल्या भलत्याच फॉर्ममध्ये तो पण. तर टीम त्यांची पण परफॉर्म करते. दिल्ली हा आपला कोण अक्षर पटेल, कॉन्ट्रीब्युशन आहे बॅटिंग बॉलिंग दोन्हीमध्ये, चांगली करते टीम. तसंच जे खाली आहे बघा, MIचं बघा, हार्दिक पांड्याने परफॉर्म करत आहे. KKR अजिंक्य रहाणे मला वाटतं पहिलीच 1-2 मॅच खेळलं, त्यानंतर काय परफॉर्मन्स नाही आहे. त्याच्यानंतर लखनौ, रिषभ पंतचं परफॉर्मन्स एवढा ठीकठाक नाही. SRHचं कॅप्टन परफॉर्मन्स करते, त्यांचं ईशान किशनचा परफॉर्मन्स आहे पण टीमचा नाही आहे. सेम यांचं पण RRचं पण तसंच आहे. तर कॅप्टन्स लीडर पाहिजे बाबा, नुसतं कॅप्टन नावाचं असून फायदा आहे. तर मित्रांनो, आज झोप होते. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि सुखी राहा, आनंदी राहा आणि सेफ राहा, हेल्दी राहा.